आपण पाहत आहात आर.के. न्यूज. बातमी तुमची, आवाज आमचा. बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हालसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं अशा अखंड जयघोषात आणि सुमारे 200 पोती भंडाऱ्याच्या उधळणीत मूळ क्षेत्र मेतके, तालुका कागल येथे भक्तिरसात न्हालेला भंडारा उत्सव शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडला. मेतके येथील श्री हालसिद्धनाथ मंदिर येथे हा सोहळा रंगला. मंदिराची स्थापना 1932 साली स्वतः सद्गुरू बाळूमामा यांनी केली असून त्यांनीच या भंडारा महोत्सवाची परंपरा सुरू केली होती. या उत्सवासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि आंध्र प्रदेशातून सुमारे 2 लाख भाविकांची मांदियाळी फुलली होती. कागल तालुक्यातील चिकोत्रा काठावर वसलेले छोटेसे मेतके गाव भाविकांच्या गर्दीने अक्षरशः फुलून गेले. भंडाऱ्याच्या उधळणीमुळे गल्ल्या, रस्ते आणि मध्यवर्ती चौक पिवळे धमक झाले होते. काही ठिकाणी भंडाऱ्याचा थरच साचल्याचे दृश्य पाहायला मिळाले. सुरुवातीला मंदिरात पालखी पूजन करण्यात आले. त्यानंतर देवाचा सबीना म्हणजे पालखी सोहळा निघाला. ढोलांच्या धीरगंभीर दणदणाटात आणि भंडाऱ्याच्या अखंड उधळणीत पालखीने गाव प्रदक्षिणा घातली. मध्यवर्ती चौकात पालखी भेटीचा हृद्य सोहळा पार पडला. रात्रभर हेडामचा खेळ आणि अन्य धार्मिक कार्यक्रमांनी जागर रंगला. मंदिरातील बाळूमामा, त्यांचे सद्गुरू मुळे महाराज आणि श्री विठ्ठल रखुमाई यांच्या गाभाऱ्याची आकर्षक सजावट करण्यात आली होती. महाप्रसादाने या भव्य उत्सवाची सांगता झाली. यावेळी पपू भगवानगिरी महाराज, ट्रस्टचे कार्याध्यक्ष पापा पाटील कौलमकर, अध्यक्ष आर.डी. पाटील, सदस्य बाबासाहेब पाटील, दयानंद पाटील, बळीराम मगर, पद्मजा तिवले आदी मान्यवर उपस्थित होते. उत्सवाचे नियोजन सद्गुरू बाळूमामा चॅरिटेबल ट्रस्ट, उत्सव समिती, तरुण मंडळे, ग्रामस्थ व ग्रामपंचायत यांच्या वतीने करण्यात आले. मुरगुड पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. आर.के. न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.